पटापटा 5:30च्या नंतर मतदान करता येणार नाही. आता 100 लोक जरी आले तर लगेच मतदान आपण करून घेऊ. 5:30ला गेट बंद करण्यात येईल. बाकीचे कर्मचारी आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद इलेक्शन निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पेट्रोलिंग करत आहोत आणि सर्वीकडे शांततामय वातावरणात इलेक्शन चालू आहे. कुठेही काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये आणि सर्व अधिकाऱ्यांना हे स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा कुठेही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेलं आहे. तर सिल्लोड तालुक्यातील नाणेगाव या ठिकाणी पोलीस करण्यात आली होती, कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. नाही, त्यांना ताबडतोब तिथं पांगवण्यात आलेलं आहे आणि कुठेही काही आता शांतता आहे. या निवडणुकीसाठी किती बंदोबस्त आणि कशा पद्धतीचा लावण्यात आला? या ठिकाणी आम्ही या निवडणुकीकरता आम्हाला जवळपास 2 SRPF ची कंपनी, 4 RCP प्लॅटून्स, जवळपास 3000 होमगार्ड्स आणि 1800 कर्मचारी आम्ही नेमलेले आहेत. त्याचबरोबर SP ॲडिशनल SP सह 16 PIs आणि 150 PSIP नेमलेले आहेत. नागरिकांना काय आव्हान? मी आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमाने नागरिकांना हेच आवाहन करेन की पूर्णपणे भयरहित वातावरणामध्ये आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा. अजूनही जवळपास 1.5 ते 2 तास आहेत. तात्काळ जर आपलं मतदान करण्याचं राहिलेलं असेल तर आपण घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावा. थँक्यू.